कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे डीपी दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेनं वीज कंपनीत ठिय्या आंदोलन केलंय। कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात कर्जत येथे मनसेच्या वतीनं शेतकऱ्यांसह वीज वितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तालुक्यातील पिंपळवाडी येथील शेतकऱ्याकडून नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी कोटेशन भरून घेण्यात आलं। या ठिकाणी कमी क्षमतेची डीपी बसवण्यात आली आणि त्यावर प्रमाणापेक्षा जास्त लोड टाकण्यात आला। त्यामुळे डीपी वेळोवेळी ओव्हरलोड होऊन जळत आहे। नवीन डीपीसाठी वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोटरे यांच्यासह आंदोलकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। मनसेच्या माध्यमातून आज वीज वितरणच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी एक आंदोलन केलं। पिंपळवाडीच नाही पण संपूर्ण तालुक्यात हा विषय गाजतोय। खरी बाब अशी आहे की ज्या कंपनीने या कामाची ठेकेदारी घेतलेली ती कंपनीच आजपर्यंत या कर्जतमध्ये आलेली नाही। त्यामुळे सगळे अधिकारी त्या कंपनीवर हे काम ढकलतात आणि कंपनी काय कोणाला सापडत नाही। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी वीज वितरणला अशी विनंती करतो की त्या कंपनीचं टेंडर तुम्ही कॅन्सल करावं, नवीन रिटेंडर लवकरात लवकर काढून शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या तुम्ही दूर कराव्यात। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। लाईट दिवसभर चालते, त्यातून रोज दिसाडदाऱ्यावर पडावं लागते आणि एक दिवस असं होतं की एक सर्किट 100ची डीपी आणि 200 हॉर्सपावरचा लोड। त्यांनी 10 वर्षापूर्वी मागच्या 5-6 वर्षापूर्वी आमच्या 5-5 हजार कोटेशन घेतले आणि त्याच्यावर डीपी नाही, काहीच नाही। पहिली 20 लोक पण त्याच्यावर आणखी 20 कोटेशन, अशी 40 आणि 100ची डीपी। आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की 100ची डीपी असल्यामुळं 200 हॉर्सपावरचा लोड, डीपी दाऱ्यावर पाणी कुठं जातं आहे तोपर्यंत लगेच त्या डीपीचा मागं बार होतो आहे। आणि त्याच्यामुळं असं आम्हाला असं वैताग आला की आता मरायचं का जगायचं। त्या साहेबाला असं म्हणलं बाबा तुमच्या पुढं पाया पडतो तुमचे किंवा धडक घेतो आणि तेवढं करून जर तुम्ही नसलाच देत तर उद्यापासून आम्ही काही करण्याची तयारी आमची। पिंपळवाडीत जादा क्षमतेचा डीपी बसवण्याचं आश्वासन कार्यकारी अभियंता दिलीप गोळे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। कर्जत श्रीगोंदा जामखेड या तालुक्याच्या ठिकाणी इन्फ्रा सेकंड ही जी स्कीम आता चालू होणार आहे त्याचं टेंडर हे इलेक्ट्रोपथ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेलं आहे। त्याचे काम ती कंपनी थोड्या दिवसात चालू करतो असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पण त्या कंपनीनं आतापर्यंत काम सुरू केलेलं नाहीत। आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत। तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी विनंती आहे आणि आता शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात इथं उतरलेले आहेत की कामं लवकरात लवकर सुरू व्हावं। आम्ही सुद्धा त्या कंपनीला सांगतोय की कामं लवकर सुरू करा, या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करू। तर आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आम्ही कळवलेलं आहे, यापुढे कळवू आणि लवकरात लवकर कामे कशी सुरू होतील याचा आम्ही प्रयत्न करू। यावेळी ॲडव्होकेट सुरेश पोटरे, फक्कड जेधे, बबन जंजिरे, दिलीप जंजिरे, आबा जंजिरे, नाना पाटील, अंबादास पोटरे, रमेश गायकवाड, राजू धोत्रे, शशिकांत भैलुमे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क।